हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण काय प्रेशर इन फ्लुइड्स बघितलं होतं, बरोबर. प्रेशर इन फ्लुइड्स आपण कसं काढतो, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच असं काढतो, बरोबर. काय पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच. आपल्याला काय भेटतं, एखाद्या डेप्थला फ्रॉम अ वॉटर सरफेस आपल्याला प्रेशर भेटतं, बरोबर. अजून आपण काय बघितलं की हॉरिझॉन्टल लेवलला, एखाद्या हॉरिझॉन्टल लेवलला आपलं जे प्रेशर असतं ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. काय असतं, कॉन्स्टंट असतं. ह्या दोन गोष्टी बघितल्या तर आपण, ओके. काय बघितलं तर ह्या दोन गोष्टी कालपर्यंत बघितल्या तर आपण प्रेशर कसं काढायचं हे बघितलं तर, ओके. नाव आता आपण काय बघणार आहे, आतापर्यंत जे आपण बघितलं तर, ओके. जसं एखाद्या कंटेनरमध्ये आपण काय काढत होतो, प्रेशर काढत होतो. हॉरिझॉन्टल लेवलला इथं सगळीकडे प्रेशर काय असणार, कॉन्स्टंट. ॲट डेप्थ हाईट एच, ओके. ॲट हाईट एच प्रेशर आपण कसं काढत होतो, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच. या फॉर्म्युलानं काढत होतो. रो काय होतं, डेन्सिटी ऑफ द लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड, ओके. डेन्सिटी ऑफ लिक्विड. जी काय होतं, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. एच काय होती, हाईट, ओके. आता हे जे कंटेनर आहे, आपण काय केलं, एका जाग्यावर ठेवलं होतं. आपण ह्याला हलवलं नव्हतं. काय केलं तर, एका जाग्यावर ठेवलं होतं, ह्याला आपण हलवलं नव्हतं, समजलं. तर आता सपोज हे जे कंटेनर आहे हे मी काय करतोय, असं ह्याला मूव्ह करतोय. काय करतोय, ह्याला मूव्ह करतोय, समजलं. तर हे जे कंटेनर आहे, ओके. तर जर बघितलं, ह्याचं काहीतरी ॲक्सेलरेशन असणार, टोटल कंटेनरचं ॲक्सेलरेशन असणार. ह्याच्यातलं फ्लुइड हे काय असणार, स्टेशनरी असणार. काय असणार, स्टेशनरी असणार. फ्लुइड स्टेशनरी असणार, बट टोटल कंटेनर काय मूव्ह करत असणार. काय करत असणार, मूव्ह करत असणार, समजलं. गॉट इट. बट जेव्हा कंटेनर मूव्ह करतो ते ॲक्सेलरेटेड फ्रेममध्ये जातं. कोणत्या फ्रेममध्ये, ॲक्सेलरेटेड. कोणत्या फ्रेममध्ये, ॲक्सेलरेटेड फ्रेम. जेव्हा ॲक्सेलरेटेड फ्रेम असते, आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेटेड फ्रेममध्ये कोणता फोर्स प्रोड्यूस होतो, सिडो फोर्स. कोणता फोर्स प्रोड्यूस होतो, सिडो फोर्स. हा सिडो फोर्स ॲक्ट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रेशरमध्ये चेंजेस होतात. काय होतात, प्रेशरमध्ये चेंजेस होतात. आता हे चेंजेस काय होतात ते बघायचं आहे, समजलं नाही. जेव्हा एखादं कंटेनर मूव्ह करतं, वरती खालती पण जाऊ शकतं, समजलं. वरती खालती पण जाऊ शकतं, लेफ्ट राईट पण जाऊ शकतं, कसंही. हॉरिझॉन्टली और वर्टिकली कसंही जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बट त्याच्यावर काय मेन असतं, ते ॲक्सेलरेटेड फ्रेममध्ये जातं. कशामध्ये, ॲक्सेलरेटेड फ्रेममध्ये, ओके. त्याचं काहीतरी ॲक्सेलरेशन असतं. त्या ॲक्सेलरेशनमुळे काय होतं, देर इज चेंज इन प्रेशर. देर इज चेंज इन प्रेशर प्रोड्यूस. आता हे चेंज इन प्रेशर कसं काढायचं ते आपण बघूया, ओके. बरं, हॉरिझॉन्टलला काय चेंज होणार, वर्टिकलला काय चेंज होणार हे पण बघूया, समजलं. ह्याच्यामध्ये दोन केसेस असतील, जेव्हा आपण बॉडी वर्टिकली मूव्ह करणार आणि जेव्हा आपण बॉडी हॉरिझॉन्टली मूव्ह करणार. तर फर्स्ट आपण बघूया, व्हेन द कंटेनर और व्हेन द बॉडी म्हणूया, कंटेनरपेक्षा वर्टिकली. काय, when the body is moved vertically, ओके. और कंटेनर म्हणा, काही घ्या, काही फरक पडत नाही. कन्सेप्ट समजली ना, मग काय तुम्ही त्याला दगड जरी म्हटला तरी काय फरक पडत, दगड नाही म्हणायचा. बरं, इकडे लक्ष द्या. सपोज हे आपलं कंटेनर आहे, ओके. ह्याच्यामध्ये इथं लिक्विड आहे. काय आहे, लिक्विड आहे. बरं, ह्या सगळ्या फिनोमिना ज्या आहेत, ओके, त्या गॅसला पण लागू होतात. बट आपण जनरली मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणतो, तेव्हा जनरली आपण लिक्विड्स घेतो. काय घेतो, जनरली लिक्विड्स. बरं, आता हे जे कंटेनर आहे हे काय होतं, वरती जातं विथ ॲक्सेलरेशन ए. काय जातं, विथ ॲक्सेलरेशन ए. आता त्याच्या अप्पर सरफेसला प्रेशर काय असणार, पी नॉट असणार. खालती प्रेशर काय असणार, पी असणार, ओके. खालती प्रेशर काय, पी असणार. आणि हे जे हाईट आहे ते किती असणार, एच. हाईट किती असणार, एच असणार, बरोबर. बरं,
इथं फोर्सेस कोणकोणते लागतात. आता आपण याचं काय करूया, फ्री बॉडी डायग्राम बघूया. काय बघूया, फ्री बॉडी डायग्राम. बरं, फोर्सेस कोणकोणते लागतात बघा. एक तर ह्याच्यावर पी नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे एक फोर्स लागणार, तो असणार पी नॉट ए. दॅट इज ए इज द एरिया ऑफ दिस सरफेस. काय असतं, एरिया ऑफ दिस सरफेस. ओके, आपण बघितलंय ना, पी इज इक्वल टू काय असतं, एफ अपॉन ए. बरोबर, तर एफ इज इक्वल टू काय येतं, पी ए येतं. बरोबर, पी ए. ओके, पी ए. तर इथं काय येतं, पी नॉट ए. आणि तसंच डाऊनवर्ड. ओके, बरं, हा जो प्रेशर असतो हा कसा असतो, खालती लागणारा असतो. कसा असतो, खालती लागणारा. बरोबर, तसंच खालतून एक वरती लागणारा प्रेशर असतो बाय दिस सरफेस. ह्या सरफेसमुळे काय असतो, एक प्रेशर वरती लागतो. हा जो प्रेशर असतो तो कसा वरती लागतो आणि तो प्रेशर काय असणार, पी ए असणार. हा पी नॉट ए, हा पी ए. बरोबर, बरं, आता ह्याचा एक वेट ड्यू टू ग्रॅव्हिटेशन ह्याच्यावर एक खालती फोर्स लागतो, ते काय असतं, एम जी. काय असतं, एम जी. आणि हे बॉडी काय वरती जाते, काय जाते, वरती जाते. तर ह्याच्यावर एक स्युडो फोर्स लागणार. काय लागणार, ॲक्सेलरेटेड फ्रेममध्ये आहे. बरोबर, बॉडी कशी आहे, ॲक्सेलरेटेड फ्रेममध्ये आहे. तर बॉडीवर काय लागणार, स्युडो फोर्स लागणार. तो कसा असणार, अपोजिट टू मोशन. स्युडो फोर्स कसा असतो, अपोजिट टू दी मोशन असतो. बरोबर, आपण जसं बघितलं सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो, अपोजिट टू मोशन असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो, अपोजिट टू मोशन असतो. म्हणजे सेंट्रीफ्युगल हे मोशन ॲक्च्युअल असतं, बट तो अपोजिट बाहेरच्या डायरेक्शनला लागत असतो. तर हे किती असतं, एम ए. समजलं, हा फोर्स किती असतो, एम ए. बरं, आपल्याला अजून एक माहिती आहे. काय, एम इज इक्वल टू रो इंटू व्ही इज इक्वल टू रो इंटू ए इंटू काय घेणार, एच घेणार. बरोबर, ए इंटू एच. काही प्रॉब्लेम. बरं, आता मला सांगा, ह्याच्यावरचं आपण काय करणार, फोर्सेस काढणार आहे. आता काय करणार आपण, डाऊनवर्डचे फोर्स आणि अपवर्डचे फोर्स काय करणार, इक्वेट करणार. काय इक्वेट करणार, कारण हे जे वॉटर आहे हे एकाच जागे आहे, हललेलं नाही आहे. हललं नाही म्हणजे काय, जे डाऊनवर्ड फोर्सेस आणि अपवर्ड फोर्सेस इक्वल झाले असतील म्हणजे त्याला वर ढकलणारे फोर्सेस आणि खाली ढकलणारे फोर्सेस सेम असतील. म्हणून ह्या कंटेनरमध्ये वॉटर आहे तसंच आहे, ते वरती नाही गेलं, नाही हे दाबल्या गेलं जास्त. बरोबर, हा त्या हाईटलाच आहे. बरोबर, चला, म्हणजे काय बघा, आता खालती लागणारे फोर्सेस बघा. एक आहे आपला एम ए, एक आहे एम जी आणि एक आहे पी नॉट ए. काय आहे, पी नॉट ए. तर काय येतं, पी नॉट ए प्लस एम जी प्लस एम ए इज इक्वल टू, आता वरती लागणारा फोर्स काय, पी ए. ओके, तर पी एला मी इकडे लिहितो पहिला, पी ए इज इक्वल टू पी नॉट ए प्लस ह्याच्यामधून एम कॉमन काढतो, एम जी प्लस ए. काय येतं, एम जी प्लस ए. आता इकडे बघा, एमच्या जागी काय टाकू शकतो, रो ए एच टाकू शकतो. तर काय येतं, पी नॉट ए प्लस रो ए एच इंटू जी प्लस ए. ओके, हे झालं आपलं पी ए. पी एचा ए कट, ह्याचा ए कट, ह्याचा ए कट. तर काय राहतं, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो एच इंटू जी प्लस ए. समजलं, तर हे झालं आपलं इक्वेशन. काय झालं, हे झालं आपलं इक्वेशन when the body is moving vertically upward. हे कधी आहे, body is moving vertically up. कधी, वर्टिकली अपवर्ड साठी. ओके, याच्यामध्ये ही फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन बघूया, वर्टिकली डाऊन. काय, वर्टिकली डाऊन. वर्टिकली डाऊन बघा कसं काढायचं. परत कंटेनर काढा आपलाच आहे, आपलाच ग्लास समजा. ओके, जो आपण वापरतो, काय पिण्यासाठी वापरतो, पाणी. बरोबर, काय पिण्यासाठी वापरतो, पाणी. ओके, समजलं ना. बरोबर, पाणी पिण्यासाठी ग्लास वापरतो ना आपण, का डायरेक्ट बॉटल लावता, का नळालाच तोंड लावता. आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना, तुमच्या याच्यामध्ये माहिती नाही, आमचं कसं होतं, अशी एक मोठी टँकी असायची आणि त्याला असे नळ असायचे. तर तेव्हा ग्लास सिस्टीम नळ असायची, तर आम्हाला डायरेक्ट तोंड लावायला लागायचं. ओल्ड डेज. आता तुमचं सगळं न्यू आलेलं आहे. आता तुम्हाला ग्लास असतात, बाकीच्या सुविधा खूप आहेत, आमच्या वेळेस नसायच्या. ओके, चला,
ते सोडा, आमचं झालं सगळं. आता इथं बरं, इथं फोर्स, ह्या पॉईंटला फोर्स किती असतो P0A, ह्या पॉईंटला फोर्स किती असतो PA. ओके, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. हे 3 फोर्सेस सेमच असणार. बरं, हा कसा असतो वर्टिकली डाऊनवर्ड असतो. कसा असतो वर्टिकली डाऊनवर्ड. आणि हा कसा असतो वर्टिकली अपवर्ड असतो. कसा असतो वर्टिकली अपवर्ड. ओके, एवढं क्लिअर आहे. बरं, आता आपण काय करतोय बॉडी खालती आणतोय. बरोबर, बॉडी खालती आणतोय विथ ॲक्सेलरेशन A. तर आपला जो फोर्स असणार, ओके, बॉडी खालती आणतोय विथ ॲक्सेलरेशन A, तर आपला जो फोर्स असणार तो वर्टिकली वरती लागणार आणि फोर्स किती असणार MA. आता आपण काय करणार, जे वर्टिकल फोर्सेस, ओके, जे अपवर्ड फोर्सेस आणि डाऊनवर्ड फोर्सेस इक्वल असणार. ओके, तर इकडे बघा, तर आपल्याला काय भेटतं PA, आपण वरती लागणार आहे PA प्लस MA. ओके, हे दोन वर्टिकली अपवर्ड लागतात, प्लस MA इज इक्वल टू, आता डाऊनवर्ड बघा P0A आणि mg. P0A प्लस mg. ओके, काही प्रॉब्लेम याच्यात. बरं, ह्याला MA ला तिकडे पाठवा तर काय येतं PA. काय येतं PA इज इक्वल टू P0A प्लस, आता हे काय येणार mg मायनस MA. बरोबर, काय येतं mg मायनस MA. मी काय करतो ह्याच्यातनं m कॉमन काढतो. काय करतो m कॉमन काढतो, तर काय येतं g मायनस A. काय येतं g मायनस A. तर हे काय येतं बघ PA इज इक्वल टू P0A प्लस च्या जागी काय टाकू शकतो मी रो AH इंटू G मायनस A. काय टाकू शकतो रो AH इंटू G मायनस A. बरं, हे काय होतं बघा A कट झालं तर काय येतं P इज इक्वल टू P0 प्लस रो H इंटू G मायनस A. बरोबर, P इज इक्वल टू P0 इंटू रो H इंटू G मायनस A. बरोबर, हे झालं आपलं वर्टिकली डाऊनवर्ड. कशासाठी डाऊनवर्ड. बरं, वर्टिकली डाऊनवर्ड असताना काय येतं G मायनस येतं आणि अपवर्ड असताना G प्लस A. तर ह्याला आपण एक जनरल फॉर्म मध्ये लिहू शकतो. कसं P इज इक्वल टू P0 प्लस रो G इफेक्टिव्ह इंटू H. आपला फॉर्म्युला काय होता, जनरल फॉर्म्युला काय होता P इज इक्वल टू P0 प्लस रो GH. हाच फॉर्म्युला ठेवायचा. G च्या जागी काय टाकायचं G इफेक्टिव्ह टाकायचं. काय टाकायचं G इफेक्टिव्ह. बाहेर G इफेक्टिव्हची व्हॅल्यू, ओके, काय असणार G प्लस A फॉर अपवर्ड. ओके, आणि G मायनस A फॉर डाऊनवर्ड. ओके, डाऊनवर्ड मोशनसाठी G मायनस A आणि अपवर्ड मोशनसाठी G प्लस A. फॉर्म्युला एकच पाठ करायचा, फक्त कंडिशन लक्षात ठेवायची. समजलं, काही प्रॉब्लेम नाही तर मग तुम्हाला 2-2 फॉर्म्युला पाठ करत बसायला लागतील. ज्याला फॉर्म्युला पाठ करता येईल त्यांना फॉर्म्युला पाठ करा, ज्याला नाही येत तो त्यांनी लॉजिक पाठ करा. समजलं, चला लिहून घ्या हे. ओके, रफ करो, चलो. बरं, ह्याच्यानंतर एक लाईन लिहा. सांगतोय ते लिहून घ्या. लिहून नाही मी, तुम्ही लिहून घ्या, मी बडबड करतो. काय ड्युरिंग वर्टिकल मोशन ऑफ द बॉडी, ड्युरिंग वर्टिकल motion of the body there is no change in the horizontal level pressure. Okay, during vertical motion of the body there is no change in the horizontal level pressure, horizontal level pressure.
म्हणजे काय, जर तुम्ही एक हे जे कंटेनर आहे वरती खालती घेऊन जात असाल तर ह्याचं जे हॉरिझॉन्टल प्रेशर असतं हे कधी पण कॉन्स्टंट असतं. कुठल्याही दोन पॉईंटला ऑन द हॉरिझॉन्टल लाईन काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, जसं आपण मागच्या ह्याच्यात केलं. तर समजलं, काय प्रॉब्लेम ह्याच्यात? चल, एवढंच सांगायचं होतं याच्यात, जास्त. बरं, आता आपण काय बघणार आहे, हॉरिझॉन्टल मोशन. काय बघणार आहे, हॉरिझॉन्टल मोशन. काय, when the bodies move horizontally with acceleration a. ओके, सपोज हे कंटेनर आहे. ओके, मी ह्याला काय करतोय, विथ ॲक्सेलरेशन ए असं पुढं ढकलतोय. काय करतोय, पुढं ढकलतोय. बर, मग ह्याच्यावर बघा आता कोणकोणते फोर्स लागतात ते बघूया आपण. ओके, मला सांगा, हे काय झालं, ॲक्सेलरेटेड बॉडी झाली. काय झाली, ॲक्सेलरेटेड बॉडी झाली. का, याचं काहीतरी ॲक्सेलरेशन आहे. बरं, ॲक्सेलरेशन असल्यावर याचं काय, स्युडो फोर्स लागणार. स्युडो फोर्स काय लागणार, टुवर्ड्स बॅक साईड लागणार. बरोबर, टुवर्ड्स बॅक साईड MA. बरोबर, म्हणजे ह्या डायरेक्शनला स्युडो फोर्स लागतो. मग स्युडो फोर्स कुठे लागतो, सेंटर ऑफ मासला लागतो. जरी आपण बाहेर डायग्राम बनवलं तर मागच्या केसमध्ये, का, कारण तिथं खिचडी होत होती खूप. काय होत होतं, खिचडी खूप होत होती, म्हणून मी काय केलं तर मागच्या बाहेर जे डायरेक्शन्स दाखवले ते तुम्हाला. ओके, कारण तुम्हाला समजायला पाहिजे कुठले कुठले डायरेक्शन आहे, कारण आपण हे म्हणजे लिक्विड पण काढत असतो. ओके, बरं, समजलं. बरं, अजून एक फोर्स लागत असतो, याच्यावर काय असतो, P0 असतो. इकडनं खालती काय असतं, P असतं. बरोबर, आणि हा जो फोर्स आहे कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. ओके, बरं, हॉरिझॉन्टली मूव्ह होत असताना हे प्रेशर चेंज होत नाही. P0 प्रेशर कधीही चेंज होत नाही, P प्रेशर कधीही चेंज होत नाही. समजलं, कळलं. वर्टिकल प्रेशर काही चेंज होत नाही, वर्टिकल प्रेशर आहे तसंच राहतं. ओके, तर ह्यांचा काही रोल नाही आता आपल्याकडे. ओके, तर हे आत्ता बघितलं नाही ते चालतं, आपण नंतर बघूया ह्याचं काय करायचं. बरं, हे दोन फोर्सेस लागतात. मग आपल्याला काय करायला लागतं, एकतर फोर्स कसा आहे, असा आहे, एकतर असा आहे. ओके, तर ह्याचं आपल्याला F net काढायला लागतं. काय काढायला लागतं, F net. बरं, मी तुम्हाला प्रेशर स्टार्ट करायच्या पहिला सांगितलं तर की आपला जो फोर्स असतो, काय प्रेशर असतं, ते कसं असतं, परपेंडिक्युलर फोर्स. कसं असतो, परपेंडिक्युलर फोर्स. अपॉन एरिया. म्हणजे एरियावर काय करतो, परपेंडिक्युलर फोर्स टाकतो. बट आता आपला F net कसा आहे, ह्या डायरेक्शनला आहे. बरोबर, म्हणजे काय, आपला जो एरिया असणार आहे तो पण असाच असला पाहिजे, तरच आपण. आता ह्या केसमध्ये बघा, जेव्हा स्टेशनरी असतं आपला फोर्स कसा असतो, खालती असतो, तर ह्या डायरेक्शनला असतं, तर इथं 90 डिग्री क्रिएट करतं. आता आपला फोर्स कसा आहे बघा, आता आपला फोर्स कसा आहे, ह्या डायरेक्शनला आहे. बरोबर, तर ह्या फोर्सच्या डायरेक्शनला आपला जो सरफेस आहे तो परपेंडिक्युलर झाला पाहिजे. बरोबर, ह्या फोर्सच्या डायरेक्शनला आपला सरफेस परपेंडिक्युलर झाला पाहिजे. मग आपला सरफेस असं परपेंडिक्युलर होतं. जर नीट अनुभवलं असणार तर ग्लासमध्ये वॉटर असा ह्या बाजूला वागेल. बरोबर, जर आपण असं ढकलत असलो तर हे वॉटर काय होतं, थोडंसं असं वरती जातं आणि असं स्लांटमध्ये येतं. ओके, जर वॉटर ग्लास तुम्ही जनरली आपण वॉटर सोबतच खेळतो ना. बरोबर, बाकी कशासोबत खेळत नाही ना तुम्ही. बरोबर ना, बाकी सगळं कशासंग खेळू पण नका. ओके, तर हा फोर्स असतो तो कसा असतो, परपेंडिक्युलर टू द सरफेस. कसा असतो, परपेंडिक्युलर टू द सरफेस. म्हणून आपलं काय होतं, हे जे वॉटर लेवल आहे ती कशी होती, स्लांट होते. कशी होती, स्लांट होते. आता समजलं का ते वॉटर असे स्लांट होत होते, समजलं ना. जर तुम्ही असं करून बघा घरात, ग्लास असेल त्याला असं पुढे टाकला, तुमचं वॉटर असं स्लांट होणार. का होणार, कारण तिथे तुम्ही काय करता, परपेंडिक्युलर फोर्स लावत असता. का, फोर्सचं डायरेक्शन बघा, तुमच्या नेट फोर्सचं डायरेक्शन ह्या बाजूला आहे. काय आलं, समजलं एवढं. ओके, बरं, आता हा जो हॉरिझॉन्टल ॲक्सेलरेशन आहे ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या व्हर्टिकल प्रेशरवर काय फरक पडत नाही. आपलं व्हर्टिकल प्रेशर सेमच राहतं. P = P0 +
रो जी एच ह्याच्यावर काही फरक पडत नाही. ओके, वर्टिकल प्रेशर. बट हॉरिझॉन्टल प्रेशर जेव्हा स्टेशनरी होतं, स्टेशनरी असताना आपण काय केलं तर P1 इज इक्वल टू P2. ओके, कुठल्याही 2 पॉईंटवर जर प्रेशर घेत असो आपण, ओके, कुठल्याही 2 पॉईंटवर प्रेशर घ्यायचो, बरोबर, तर इथला आणि इथला प्रेशर काय असायचं, सेम असायचं. आता ह्या केसमध्ये सेम नसतं. काय, या केसमध्ये सेम नसतं. आता ते आपल्याला काढायचं की किती असतं. कळालं, हे सगळं कळालंय. ओके, हे रफ करू. मला जनरली तुम्हाला थेरी सांगायची होती म्हणून एवढं सगळं एक खटाटोप केला. ओके, बरं, आपल्याला काय करायचं, हॉरिझॉन्टल प्रेशर काढायचं. तर हे रफ करतो मी. आता बघा कसा काढणार. बरं, आता आपलं हे काय झालंय, हे अँगल बनवतंय थीटा विथ द हॉरिझॉन्टल. काय बनवतंय, अँगल थीटा बनवतोय विथ द हॉरिझॉन्टल. थीटाचं नंतर बघू. आपण काय करूया, इथं एक पॉईंट घेऊया. ओके, आणि इथनं एक सिलेंड्रिकल हे काढूया. जसं आपण काय केलं तर ह्याच्यामध्ये केलं तर कशामध्ये, हॉरिझॉन्टल प्रेशर काढाय फर्स्ट टाइम बघितलं तर, बरोबर. आता हा जो एरिया आहे हा किती आहे, ए आहे. ओके, आणि इथं जे प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणूया, P1 म्हणूया. ओके, हा जो एरिया आहे हा किती आहे, ए आहे, आणि इथं जे प्रेशर आहे ते किती आहे, P2 आहे. एवढं लक्षात आलं, समजलं, काही प्रॉब्लेम. ओके, आता हे प्रेशर काय असतं, सेम राहत नाही. काय, आपलं हे जे प्रेशर आहे हे सेम राहत नाही, आणि हे जे लेंथ आहे ती किती आहे, ए आहे. काय आहे, ए आहे. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, आता हे प्रेशर काय असणार ते बघूया. आता मला सांगा, हे मी जे कॉलम आहे तो बाहेर काढला. ओके, हा जो कॉलम आहे तो बाहेर काढला. ओके, ह्याचं लेंथ एल, हा एरिया ए, इथं प्रेशर आतल्या बाजूला लागतंय ते P1, ह्या बाजून प्रेशर आतल्या बाजूला लागतं ते P2. ओके, आणि ह्याचा एरिया काय आहे, ए आहे. ओके, आणि ह्याचं मास किती आहे, एम आहे. काय आहे, मास एम आहे. समजलं. ओके, बरं, आपल्याला माहिती आहे की मास इज इक्वल टू रो इंटू व्ही. ओके, बरं, ह्याचा व्ही कसा, ह्या सिलेंडरचा व्ही कसा काढू शकतो, व्हॉल्यूम कसा काढू शकतो बघा, एरिया इंटू लेंथ, हा एरिया इंटू लेंथ, बरोबर. तर व्ही कसा काढणार, एरिया इंटू लेंथ काढणार, बरोबर. तर मासची व्हॅल्यू काय येते, रो ए एल. कळालं, काही प्रॉब्लेम. आता हे बॉडी असं पुढे जात असेल तर ह्याच्यावर सिडो फोर्स लागतो बॅकवर्ड डायरेक्शनला. सिडो फोर्स लागतो बॅकवर्ड डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शनला, बॅकवर्ड डायरेक्शनला, बरोबर. बॉडी पुढे विथ एक्सेलरेशन ए जाते. ओके, तर ह्याच्यावर सिडो फोर्स लागतो बॅकवर्ड डायरेक्शनला, आणि ते किती असतं, एम ए. काय असतं, एम ए. आता आपण काय करणार, ज्या हे काय झालं लेफ्ट हँड साईड फोर्स, आणि हे काय झालं राईट हँड साईड फोर्स, दोन्ही काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे, बरोबर. तरच आपलं जे लिक्विड आहे ते इथं कंटेनरमध्येच राहणार. अदरवाईज ते कंटेनर फोडून बाहेर येणार, कंटेनर फोडून बाहेर येणार. समजलं, कंटेनरमध्येच राहिलं पाहिजे, बरोबर. तर आता बघा, आता ह्या साईडचे फोर्स बघा, ह्या साईडला फोर्स कोणता लागतो, एकच लागतोय. कोणता लागतोय, P2A, बरोबर. इथं फोर्स किती असणार मला सांगा, इथं फोर्स किती असणार, P2A असणार. काय असणार, P2A एवढा फोर्स असणार. सिमिलरली इथं फोर्स किती असणार, P1A फोर्स असणार. बरं, ह्या साईडला फोर्स किती लागतोय, P2A इज इक्वल टू, आता ह्या साईडला फोर्स किती लागतात बघा, P1A आणि MA. तर काय लागतं, P1A प्लस MA, बरोबर. आता P2A इज इक्वल टू P1A, एमच्या जागी काय टाकायचं, रो एल ए प्लस रो ए एल इंटू ए, बरोबर. काय टाकायचं, रो ए एल इंटू ए. बरं, ए ए आणि ए कट, काय राहतं बघा, इथं लिहू मी. काय राहतं, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो एल ए. काय येतं,
रो एल ए. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? आय होप तुम्हाला हे समजलं असणार. आता हा पण इक्वेशन ना जर तुम्ही नीट बघितला मागच्या सारखंच आहे. मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय घेत होतो, हाईट घेत होतो एच, बरोबर. आपण काय घेतलं तर कॉलमची हाईट घेतली ती, बरोबर, एच हाईट, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यात ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जी होतं, ह्यात ॲक्सेलरेशन ए आहे आणि लेंथ एल आहे, एवढंच आहे. समजलं? ही लेंथ एल आणि ॲक्सेलरेशन ए. कळालं? आता प्रत्येक पॉईंटवर काय असणार आहे, वेगळं प्रेशर असणार आहे हॉरिझॉन्टल लेवलवर. समजलं? प्रत्येक पॉईंटवर आपलं जशी लेंथ वाढत जाईल, ओके, जशी आपली लेंथ वाढत जाईल ह्या बाजूला, तसं प्रेशर वेगवेगळं असणार आहे. काय? प्रेशर वेगवेगळं असणार. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? बरं, आता हे जे अँगल बनवतंय थीटा अँगल बनवतंय, ओके. काय अँगल बनवतंय? थीटा अँगल बनवतंय. कधी कधी आपल्याला काय विचारतं, हे एचं सोडा, हे हाईट किती चढलं आहे, ओके. सपोज ह्याला आपण एच म्हणूया, ओके. हे हाईट किती राईज झालं, काय हाईट किती राईज झालं, तर हे कसं काढायचं बघा. इथनं आपण टॅन थीटा घेऊ शकतो. टॅन थीटा काय असतं? अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिटला काय एच, ॲडजेसंटला काय एल, ओके. तर काय येतं? एच अपॉन एल. किती येतं? एच अपॉन एल. बट सपोज तुम्हाला एच दिलाच नसेल तर, सॉरी, तुम्हाला एल दिलाच नसेल और थीटा दिलाच नसेल तर काय करणार? एचची व्हॅल्यू कशी काढणार? मला थीटा दिलाच नसेल मी, तर तुम्ही एचची व्हॅल्यू कसं काढणार? काय करायचं बघा. आता हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटला आपलं प्रेशर ॲक्च्युली किती असणार आहे? हा कुठं आहे? सरफेसला लागून आहे, तर इथं प्रेशर पी नॉट असणार आहे, बरोबर. आणि इथं पण प्रेशर काय असणार आहे? पी नॉट असणार आहे. आणि इथून ते इथं P2ला प्रेशर आपण कसं लिहू शकतो? प्रेशर ॲट P2 इज इक्वल टू काय असणार? इकडे बघा, पी नॉट आणि हे काय हाईट एच खालती आहे, तर काय लिहू शकतो? पी नॉट प्लस रो जी एच, हे लिहू शकतो, बरोबर. इथून इथं प्रेशर काढायचं आहे, तर हे काय हाईट एच खालती आहे बिलो दी लिक्विड सरफेस, तर आपण काय करू शकतो? पी नॉट प्लस रो जी एच, ओके. आणि P1च्या जागी आपण काय टाकू शकतो? P1 इज इक्वल टू पी नॉट, ओके. तर जर मी P2 मायनस P1 केलं, ओके, P2 मायनस P1 केलं, इकडे बघा, P2 मायनस P1 केलं तर काय राहतं आपल्याकडं? P2 मायनस P1 केलं तर पी नॉट कट होतो, काय राहतं? रो जी एच राहतो. काय राहतं? रो जी एच, ओके. बरं, जर ह्या इक्वेशनमधून P2 आणि P1ला इकडे घ्या, P1 इज इक्वल टू रो एल ए भेटतं. P2 मायनस P1 इज इक्वल टू रो एल ए, तर P2 मायनस P1च्या जागी मी रो एल ए टाकू शकतो, बरोबर. काय टाकू शकतो? रो एल ए. तर इथं काय टाकणार? रो एल ए इज इक्वल टू रो जी एच. झालं, संपलं. रो रो कॅन्सल. आता आपल्याला काय पाहिजे बघा, इथं एच बाय एल पाहिजे, बरोबर. तर एच इथं आहे, एलला इकडे पाठवा, तर काय भेटतो का? एच बाय एल इज इक्वल टू जीला इकडे पाठवा, ए बाय जी. काय भेटतं? ए बाय जी. आता ॲक्सेलरेशन तुम्हाला गिवन असणार, या बॉडीचं ॲक्सेलरेशन किती ॲक्सेलरेट करते ही बॉडी, ओके, हे गिवन असणार तुम्हाला, ओके. जी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतो, तर टॅन थीटा हे लक्षात ठेवायचं. टॅन थीटा इज इक्वल टू एच बाय एल इज इक्वल टू ए बाय जी. समजलं? हे एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला लर्न झाला पाहिजे तुम्हाला. समजलं? चला नोट डाऊन लवकर करून घ्या. आपण हे काय करूया, रफ करूया आणि नेक्स्ट बघूया, ओके. ह्याच्यावर थोडेसे सम्स बघूया. चला, आपला कॅमेरा तर चालू आहे, मी रफ करतोय आणि मग आपण काय करूया, नेक्स्ट बघूया, ओके. ह्याच्यावर सम्स बघूया, ओके. थोडेसे सम्स करूया म्हणजे कन्सेप्ट जरा नीट बसते डोक्यात. फिजिक्समध्ये आपण सम्स का करायचे? लगेच बेसिक जरी केले ना, आपल्याला कन्सेप्ट नीट लक्षात येते, ओके. अदरवाईज काय होतं की आपण सम्स नाही केले ना, कन्सेप्ट नीट लक्षात येत नाही. म्हणून कधी पण छोटे छोटे सम्स करा, बट करा. कन्सेप्ट एकदा नीट लक्षात राहिली ना, मग नंतर आपण काही करू शकतो.
बरं एकच करूया सिम्पल. ओके म्हणजे तुम्हाला समजेल. सपोज बरं जे व्हर्टिकल मोशन्स आहे त्याच्यावर काय करायची गरज नाही, कारण ते नुसतं ए आणि जी प्लस मायनस करायचे, ते खूप सिम्पल आहे, ते तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला जे हॉरिझॉन्टल मोशन्स आहे, जास्त करून हॉरिझॉन्टलवरच आपल्याला विचारतात, हॉरिझॉन्टल मोशनचं बघूया आपण. सपोज एक काय क्युबिकल कंटेनर आहे, काय आहे क्युबिकल कंटेनर आहे ऑफ लेंथ एल आणि एल. ओके ह्याच्यामध्ये काय होतं, टोटल पाणी होतं. क्युबिकल म्हणजे कसं असतं, असं काहीतरी बरोबर. हे पण एल एल सगळं एल एल. ओके क्युबिकल म्हणजे सगळं एल एल एल. ओके ह्याच्यामध्ये काय टोटली पाणी फिल्ड लिक्विड फिल्ड आहे. ओके आता मी काय म्हटलं, आपल्याला किती ॲक्सेलरेशन हे पुढे ढकलावे लागेल, किती ॲक्सेलरेशन आपल्याला काय विचारलं, किती ॲक्सेलरेशन आपल्याला पुढे ढकलावे लागेल की ह्याच्यातलं हाफ पाणी बाहेर निघून जाईल. काय हाफ अमाऊंट ऑफ वॉटर स्पिल्स आउट. स्पिल म्हणजे बाहेर पडणे. ओके तर ह्याचं कसं होईल बघा, आपण 2D सर्फेसेस बघूया. ह्याचा हे आपलं काय कंटेनर आहे. ओके ह्याचं हाफ अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजे एवढं वॉटर काय होईल, बाहेर पडून जाईल. बरोबर काय होणार, तर एवढंच वॉटर राहणार आपल्याकडं. बरोबर तर ही साईड एल आहे, ही साईड एल आहे, हे थीटा आहे. ओके तर टॅन थीटा काय होतं बघा, टॅन थीटा इज इक्वल टू एल अपॉन एल इज इक्वल टू 1. बरोबर तर टॅन थीटा काय येतो, 1 येतो. बरोबर आता आपल्याला अजून एक माहिती आहे की टॅन थीटा काय असतो, टॅन थीटा इज इक्वल टू ए अपॉन जी. बरोबर तर टॅन थीटाची व्हॅल्यू किती आली आहे, 1 आली आहे, तर ह्याला आपण इक्वल टू 1 घेऊ शकतो. बरोबर तर हे किती येतं, ए इज इक्वल टू जी. म्हणजे आपल्याला ॲक्सेलरेशन किती पाहिजे, जी एवढं, जेवढं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे तेवढं आपल्याला ॲक्सेलरेशन पाहिजे ते हाफ अमाऊंट ऑफ वॉटर बाहेर काढायला. काय हाफ अमाऊंट ऑफ वॉटर बाहेर काढायला. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके बाकी आपण नंतर करूया. ओके तर बाकीच्या कन्सेप्ट करून घ्या. ओके समजलं आहे ना, सिम्पल क्वेश्चन. ओके चलो बरं आता आपण काय बघणार आहे, बॅरोमीटर. काय बघणार आहे, बॅरोमीटर. बॅरोमीटर काय असतं, इट इज अ डिव्हाइस यूज टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय असतं, इट इज अ डिव्हाइस यूज टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरं आता हे कुणी काढलं तर टॉर्सिली म्हणून एक सायंटिस्ट होता. काय टॉर्सिली. टॉर्सिली असंच काहीतरी नाव आहे, एक मिनिट. टॉरिसिली, टॉरिसिली. टॉर्सिली नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने हे डेव्हलप केलं. सिम्पल आहे. ओके त्यानं काय केलं, एका कंटेनरमध्ये मर्क्युरी घेतलं. काय घेतलं, मर्क्युरी घेतलं. मर्क्युरी माहिती आहे ना, प्लॅनेट नाही, कंटेनरमध्ये प्लॅनेट नाही ना, लिक्विड मर्क्युरी. ओके त्याला आपण काय म्हणतो, Hg. ओके आणि काय केलं, त्याने एक ट्यूब घेतली. ओके ही ट्यूब काय केली, फुल मर्क्युरीनं भरली. काय केलं, फुल मर्क्युरीनं भरली. समजलं. ओके आणि काय केलं, ह्याच्यावर असं थंब ठेवला. ओके आणि हे काय केलं, असं आत ह्याच्या आत जाऊन थंब काढला. बरोबर ह्याच्या आत जाऊन ही जी टेस्ट ट्यूब होती, सपोज ही टेस्ट ट्यूब आहे. ओके त्यानं काय केलं, ही टेस्ट ट्यूब अशी पकडली आणि ह्याच्या आत ठेवलं असं. ओके
आणि थंब काढला, समजलं, असा थंब काढला, कळालं. बरं आता काय होतं आहे की ह्याच्यात जे मर्क्युरी होतं त्याला वाटलं की तो असा एक्सपेरिमेंट करत होता, त्याला वाटलं की हे जे मर्क्युरी आहे हे खालती येणार नाही. ओके, काय येणार, खालती येणार नाही. बट काय झालं, सम अमाऊंट ऑफ मर्क्युरी काय झालं, खालती आलं आणि एका लेवलला येऊन काय झालं, हे थांबलं. काय, एका लेवलला येऊन हे थांबलं. ओके, बरं आता हे खालती आलं तर इथं हे जे ओपन सरफेस आहे इथं काय असणार सांगा मला, कोणाला सांगते. बरं इथं काय असणार, काहीच नसणार. हे काय असणार, व्हॅक्यूम असणार. काय असणार, व्हॅक्यूम. हे व्हॅक्यूम क्रिएट होतं. काय होतं, व्हॅक्यूम क्रिएट होतं, समजलं. बरं हे टोटल खालती काय येत नाही, हे पण एक रिझन. तुम्ही म्हणणार सर आपण असं पाणी हे केलं तर हे पाणी टोटली खालती येतं. काय, हे टोटली खालती काय येत नाही. काय होतं, इथं व्हॅक्यूम इथं जेव्हा व्हॅक्यूम बनतं, ओके इकडं काढतो, इथं जेव्हा व्हॅक्यूम बनतं तर इथं काय प्रेशर काय असतं, झिरो असतं. काय असतं, प्रेशर झिरो असतं. ओके, आता जर तुम्ही हे नीट बघितलं, हे काय तर मर्क्युरी आहे आणि ही मर्क्युरी कुठं आहे, एक्सपोज टू एअर आहे. काय, एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर. बरं ॲटमॉस्फिअर काय करतं, ह्याच्यावर प्रेशर लावत असतं. काय करत असतं, प्रेशर लावत असतं, बरोबर. हे इथं जे प्रेशर आहे ते इथं प्रेशर असणार, बरोबर. आता इथं प्रेशर जास्त आहे म्हणजे काय झालं होतं की इथं प्रेशर काहीतरी झिरोपेक्षा तरी जास्त आहे ना, बरोबर. इथं प्रेशर काय जास्त आहे तर हे काय करतं, हे प्रेशर काय करतं, ह्याला ॲक्च्युली वरती ढकलत असतं, म्हणून हे टोटल लिक्विड खालती येत नाही. हे जे फोर्स असतो, हा जो इथला फोर्स असतो तो इक्वल टू काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दिस लिक्विड. ओके, ह्या लिक्विडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इथला जो प्रेशर फोर्स असतो हे दोघं काय होतात, ह्या पॉईंटला इक्वल होतात आणि हे जे आपलं लिक्विड आहे ते काही थोडंसंच खालती येतं आणि थांबतं. समजलं, काय आलं, एवढं काही प्रॉब्लेम, समजलं. बरं आता इकडे लक्ष द्या. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं काय की आपण काय करू, इथं एक लाईन ड्रॉ करूया ह्या सरफेसलाच. ओके, मग सरफेसला लाईन ड्रॉ केली. मला सांगा हा पॉईंट माझा P1 आहे आणि इथे एक पॉईंट आतल्या बाजूला घेतो, हा पॉईंट माझा P2 आहे. मला सांगा की P1 आणि P2चं ओके प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. काय, P1 इज इक्वल टू P2, बरोबर. आणि इथून ते इथंपर्यंत ही जी हाईट h आहे. ओके, ही जी लिक्विड कॉलमची जी हाईट आहे ती किती आहे, h आहे. इथे लिहायला जागा नाही म्हणून मी, चला हे प्रेशर P1 असणार आणि ही हाईट h असणार. ओके, बरं मग इथून ते इथंपर्यंत इथं काय असणार आहे, व्हॅक्यूम असणार आहे. तर इथं प्रेशर किती असणार आहे, P0 इज इक्वल टू 0, बरोबर. तर मी P2 ची व्हॅल्यू असं पण लिहू शकतो, P2 इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच, वेअर P0 0 आहे तर P2 इज इक्वल टू रो जी एच, बरोबर. हे हाईट h आहे, बरोबर. आता आपल्याला P2 काय आहे, इक्वल टू P1 आहे आणि P1 काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर आपण असं पण लिहू शकतो P1 इज इक्वल टू P2, तर P2च्या जागी P1 इज इक्वल टू रो जी एच. समजलं, काय प्रॉब्लेम. बरं P1 काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता रो काय असतो, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. ते किती असतं, 313,600 kg पर मीटर क्यूब एवढं डेन्सिटी असते. ह्याची हायेस्ट डेन्सिटी असते. काय असते, हायेस्ट डेन्सिटी ऑफ लिक्विड अवेलेबल आहे, म्हणून याला आपण मेटलमध्ये काउंट करतो. ओके, बरं जी काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं जेव्हा ते एक्सपेरिमेंट करत होते त्यांनी काय केलं, ही हाईट मोजली, त्यांना हाईट इज इक्वल टू 76 सेंटीमीटर भेटली. किती, हाईट इज इक्वल टू 76 सेंटीमीटर. त्यांनी हे कॅल्क्युलेशन केलं तर हे नियरली इक्वल टू काय, नियरली इक्वल टू 1.01 इंटू 10 टू दी पॉवर 5 पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर आलं. किती, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे ही व्हॅल्यू कसली आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची आहे, दॅट इज 180 m. ही जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची आहे. मग आपण असं म्हणू शकतो का, बघा मी काय म्हणतोय एवढं नीट लक्षात द्या, हे लक्षात आलं ना बाकी सगळं, की 76 सेंटीमीटर ऑफ Hg, काय 76 सेंटीमीटर ऑफ Hg इज इक्वल टू 180 m.
म्हणू शकतो. बरं 76 सेंटीमीटर ऑफ एच जी म्हणजेच आपण कुठलं तरी काय म्हणतात मर्क्युरी घेतली आणि त्याचं 76 सेंटीमीटर मोजला असं नाही. ओके, त्याची हाईट इन लिक्विड कॅलम ऑफ बॅरोमीटर, बॅरोमीटरमध्येच हां, बाकी कुठेही नाही. ओके, 76 सेंटीमीटर ऑफ एच जी म्हणजे एवढं हे काय करतं, एवढं जे आपलं मर्क्युरी असतं ते किती प्रेशर क्रिएट करतं, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएट करतं, 1 ATM एवढं प्रेशर क्रिएट करतं. समजला? ओके, बरं याला कधी कधी लिहिताना असं पण लिहितं 760 mm ऑफ एच जी. ओके, बरं ह्याला सेंटीमीटरला मिलीमीटरमध्ये केलं काय येतं 1 ATM. हे कन्व्हर्जन्स पार्ट ठेवा, पुढच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप काम येतात. पोरांना कन्व्हर्जन्स येत नाही मग सम्स काय सॉल्व्ह करणार आहे, कारण कन्व्हर्जन्स नाही आले तर कारण देताना आपल्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर देत नाही. ओके, ते कसं देतात 76 सेंटीमीटर ऑफ एच जी, तर ते काढायला लागतं आपल्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे माहिती असायला पाहिजे. सपोज 50 सेंटीमीटर ऑफ एच जी दिले, आपण 50 सेंटीमीटर ऑफ एच जी कसं काढायचं ते बघू. खरं ते कसं काढायला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे ना, समजलं? तर हे लक्षात ठेवायचं. ओके, बरं आता 1 mm. ओके, 1 mm ऑफ एच जी जे असतं ते किती असतं 1 टॉर. ओके, काय असतं 1 टॉर. बरं 1 टॉर म्हणजे काय असतं, हे एक नवीन प्रेशरचं युनिट आहे. ओके, जे टॉर्सलीच्या नावावर दिलेलं आहे काय 1 टॉर. समजलं? 1 mm ऑफ एच जी इज इक्वल टू 1 टॉर. आणि हा जो व्हॅक्यूम असतो इथं जो व्हॅक्यूम क्रिएट केला आहे तो आपण टॉर्सलीस व्हॅक्यूम म्हणतो. काय म्हणतो? टॉर्सलीस व्हॅक्यूम. कळालं? एवढं सिम्पल आहे. चला नोट डाऊन करून घ्या. हे कन्सेप्ट कळलेली आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असेल. ओके, कसं काय होतं ते जरा नीट बघून घ्या. ओके, मग आपण काय करूया बाकीचं बघूया. चला आता सपोज तुम्हाला मी काय सांगितलं 50 सेंटीमीटर ऑफ एच जी असं दिलं असेल तर काय करायचं, P इज इक्वल टू काय करायचं रो जी एच घ्यायचं. रो कसला असणार एच जीचा रो किती असतो 13600. किती असतो रो, किती असतो 13600 kg पर मीटर क्यूब. ओके, जी किती आहे 10 आणि 50 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर किती येणार 50 × 10⁻². तर ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला प्रेशर भेटेल, प्रेशरचा आन्सर भेटेल. समजलं? सपोज तुम्हाला एच जी नाही दिलं, उद्या तुम्हाला सांगितलं की 50 सेंटीमीटर ऑफ वॉटर, काय 50 सेंटीमीटर ऑफ वॉटर, तो वॉटरचा रो किती असतो, वॉटरचा पण रो हे पार्ट एक करून ठेवा. ओके, आणि वॉटरचा रो पार्ट करून ठेवा किती असतो 1000 kg पर मीटर क्यूब. काय असतं 1000 kg पर मीटर क्यूब. ओके, बरं तर हे कसं आहे ना बघा, प्रेशर कसं करणार, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. ओके, तर रो किती आहे आपला 1000 आहे. ओके, जी किती आहे 10 आहे आणि हाईट किती सांगितलं 50 सेंटीमीटर, तर किती ते 50 × 10⁻². ओके, तर हे कॅल्क्युलेट केल्यावर जे पण तुम्हाला प्रेशर भेटेल इथं कॅल्क्युलेट करून घ्या. मी कॅल्क्युलेट करत बसत नाही, कसं काढायचं ते सांगतो, तुम्ही कॅल्क्युलेट करून लिहा इथं. ओके, इथं पण कॅल्क्युलेट करून लिहा. ओके, तर इथं जे पण प्रेशर येईल, चला हे कॅल्क्युलेट करून दाखवतो. 10 हे कट होतं, 2 0 कट होतात, किती राहतं 5 × 1 = 5, 5 × 1 = 5. ओके, तर हे 5 1 2 3 500 न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. 500 न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल हे एवढं प्रेशर असणार. समजलं? तर असं लक्ष ठेवायचं, हे नीट लक्षात ठेवा. 50 सेंटीमीटर ऑफ एच जी और 50 सेंटीमीटर ऑफ वॉटर म्हटलं, उद्या कुठलं ते तुम्हाला दुसरं लिक्विड देतील, कॅरोसिन देतील. ओके, तर त्याच्यामध्ये काय पेट्रोल देतील, ऑइल देतील, तर त्याचं तुम्हाला डेन्सिटी दिलेली असणार, तर डेन्सिटी घेऊन काढायचं. सिम्पल आहे, काही अवघड नाही. ओके, चला रफ करू. हे मी कॅमेरा चालू आहे ना, ओके चालू आहे तो चलने दो. चलो, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. रफ करतो बॅरोमीटर, ह्याच्यानंतर एक कन्सेप्ट करूया मोनोमीटर और मॅनोमीटर म्हणतात त्याला.
ह्याच्यानंतर काय घेतो आपण, मॅनोमीटर. काय घेतो, मॅनोमीटर. बरं, हे पण डिव्हाइस कशासाठी, प्रेशर काढण्यासाठी असतं. पण कशाचा, ऑफ अँड एनक्लोज गॅस, ऑफ अँड एनक्लोज गॅस. ओके, काय असतं याच्यात ॲक्च्युली, एक गॅस कंटेनर असतो. ओके, काय असतं, गॅस कंटेनर असतं आपलं असं, आणि त्याला आपण काय केलेलं असतं असं. जी ड्रॉइंग लई खराब आहे रे. आणि हे असं एक यूट्यूब असतं. काय असतं, यूट्यूब असतं. हे गॅस कंटेनरमध्ये काय असतं, गॅस असते. काय असते, गॅस असते. ओके, अशी गॅस असते. आणि ह्या यूट्यूबमध्ये आपण काय करतो, असं लिक्विड फिल करतो, आणि हे लिक्विड काय होतं, इथं येऊन असं थांबतं. ओके, हे लिक्विड मी असं घेतो. समजलं. बरं, हे इथं काय असतं, गॅस असतं. आता काय होतं, हे जी गॅस आहे ही काय असते, एनक्लोज असते. तर ही काय करते, ह्या ज्या लिक्विड सरफेस आहे ह्याच्यावर प्रेशर लावते. कसं, आता हे सपोज आपलं हे कॉलम आहे. ओके, इथं काय लिक्विड सरफेस आहे आणि इथं काय गॅसेस आहे. तर ही गॅस काय करणार, ह्या लिक्विड सरफेसवर खालती प्रेशर लावणार. त्याच्यामुळे काय होतं, हे जे लिक्विड आहे ते खालती जातं ॲक्च्युली. ओके, तर ह्या बाजून काय होणार, वाढणार. ॲक्च्युली हे लिक्विड इथंपर्यंत असतं. काय असतं, इथंपर्यंत लिक्विड असतं. खरं काय होतं, गॅसनं प्रेशर लावल्यानंतर हे खालती येतं, तर इथून हे वाढणार. काय होतं, इथून हे वाढणार. आता जर आपण लेवल बघितली, आपल्याला माहिती आहे की एकाच लेवलवर काय असतं, प्रेशर सेम असतं. काय असतं, प्रेशर सेम असतं. तर हे जे प्रेशर, ह्याला मी काय म्हणणार, प्रेशर ऑफ गॅस. काय, प्रेशर ऑफ गॅस. आणि हे प्रेशर, ह्याला आपण काय म्हणूया, P2 म्हणूया. काय म्हणूया, P2. तर आपलं प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू P2 असणार. बरोबर, काय असणार, P2. आता P2 आपण नॉर्मल वेनं काढू शकतो. सपोज हे किती आहे, P0 आहे. काय आहे, P0, दॅट इज ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. आणि हे काय, हाईट आपली काय आहे, h आहे. काय आहे, h आहे. बरोबर, तर आपण काय करू शकतो, P2 इज इक्वल टू P0 प्लस ρgh. आता रो काय असतो, डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड. बरोबर, काय असतं, डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड. तर P2च्या जागी आपण काय टाकू शकतो, P गॅस इज इक्वल टू P0 प्लस ρgh. तर अशा प्रकारे आपण प्रेशर ऑफ गॅस काढतो. इथं गॅस चेंज झाली, हे प्रेशर चेंज होणार. लिक्विड चेंज झालं तर ही हाईट चेंज होणार. ओके, तर प्रेशर तुम्हाला सेम भेटेल. लिक्विड कोणतंही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, मागच्या केसमध्ये मर्क्युरीज का यूज केला आपण. ओके, असं कधी कधी विचारतात आपल्याला, मर्क्युरीज का यूज केलं. तर तिथं तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये वाचलं तुम्हाला भेटून जाईल. मी तुम्हाला नुसतं सांगून देतो. एक तर ते डेन्सिटी ऑफ लिक्विड जास्त असते. काय असते, डेन्सिटी ऑफ लिक्विड जास्त असते. तर आपला जो सेटअप आहे तो काय असतो, आपण स्मॉल बनवू शकतो. जर तुम्ही वॉटर घेतला तर सेटअप आपल्याला खूप मोठा लागेल. ओके, जी आपली हे होती, जी आपली ट्यूब होती. ओके, ट्यूब आपण काय ही 100 सेंटीमीटरच्या रेंजमध्ये ठेवू शकतो मर्क्युरीसाठी. कशासाठी, मर्क्युरीसाठी. इथंच जर वॉटर घेतला आपल्याला जवळपास 10 to 11 मीटर्सचं ट्यूब लागते. किती, 10 to 11 मीटर्स. 10 to 11 मीटर्स बघून घ्या. आपणच असतो काय ते 1.5 ते 2 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर पण नसतो आपण. समजलं, 1.5 मीटरच एवढा असतो. तर 10 मीटर ट्यूब केवढी मोठी असणार. ओके, तर आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर एवढी ट्यूब. बरोबर, तर हा डिफरन्स असतो. काय असतो, हा डिफरन्स असतो. म्हणून आपण काय घेतो, मर्क्युरी घेतो. काय घेतो, मर्क्युरी घेतो. कारण डेन्सिटी ऑफ लिक्विड जास्त आहे, त्याच्यामुळे जे ॲपरेटस असतं ते आपल्याला छोटं बनवायला लागतं. सेकंडली मर्क्युरी काय असतं, शायनी आणि ओपेक असतं. काय असतं, शायनी आणि ओपेक. जर आपण जेव्हा रीडिंग घेत असतो, हे शायनी असल्यामुळे आपल्याला कळतं की हे नेमकं कुठल्या लेवलला आहे. वॉटर शायनी नसतं तर आपल्याला कुठल्या लेवलला एक्झॅक्टली कळत नाही. दुसरं ओपेक असल्यामुळे काय होतं, ओपेक असल्यामुळे काय होतं की आपल्याला वरचं आणि खालचं नीट दिसतं. वॉटर काय असतं, ट्रान्सपरंट असतं, तर वरचं खालचं करायला आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकते. अजून मर्क्युरी जे असतं ते काय असतं, वेपराईज होत नाही लवकर. काय होत नाही, वेपराईज होत नाही.
जर वॉटर घेतला तर काय होतं, जर हीट असेल तर वेपराईज होणार आणि इथं काय होणार, वॉटर वेपर क्रिएट होणार. त्याच्यामुळे हे वॉटर वेपर काय करतील, प्रेशर टाकतील ह्याच्यावर, काय करतील, प्रेशर टाकतील ह्याच्यावर. समजलं. तर त्याच्यामुळे आपण काय करतो की इथं मर्क्युरी घेतो. काय करतो, मर्क्युरी घेतो. हे 3 मेन रिझन्स आहेत, बाकी काय नाही. इथं काही घेऊ शकता, मर्क्युरी घेऊ शकता, वॉटर घेऊ शकता, काही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. समजला. ओके. याच्यावरचे प्रॉब्लेम करायचे 1-2. ओके, 1-2 आपण प्रॉब्लेम करूया आणि लेक्चर स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला अजून एक पार्ट बाकी आहे, तो आणि बाकीचं बघूया. ओके, चलो. हे तर चालू आहे, आपण एखादा प्रॉब्लेम बघूया. बर, सपोज आपल्याकडे एक असं वेसल आहे आणि हे असं वेसल भरलेलं आहे विथ मर्क्युरी. ओके, आणि मी काय केलं, ट्यूब अशी ठेवली. ओके, तर ह्याच्यामध्ये पण काही हाईटपर्यंत ही लेवल कमी करा, ड्रॉइंगला जरा बड पड. ओके, तर हे काही हाईटपर्यंत आपलं काय झालं, मर्क्युरी लेवल गेली. ओके, काही हाईटपर्यंत मर्क्युरी लेवल गेली. ही जी लेंथ आहे ती किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. किती आहे, 100 सेंटीमीटर. ही जी लेंथ आहे ती किती आली, 100 सेंटीमीटर. ओके, बरं, ह्याचं रो किती आहे, रो इज इक्वल टू, मर्क्युरीचा रो किती असतो, 13600 kg/m³. ओके, समजलं. बरं, हे जे अँगल बनत आहे हे किती आहे, 30 डिग्री आहे. किती आहे, 30 डिग्री आहे. तर ह्याचं काय करायचं, प्रेशर काढायचं. प्रेशर काढायचं. ओके, प्रेशर काय असणार, तर प्रेशर काय असतं, ρgh. किती असतं, ρgh. आता मला एक सांगा, आपण हाईट कशी घेतो, वर्टिकल हाईट घेतो, बरोबर. कशी घेतो आपण हाईट, कधी पण वर्टिकल हाईट घेतो. कशी घेतो, कधी पण वर्टिकल हाईट घेतो. जरी लेंथ 100 सेंटीमीटर दिलेली असली, काय लेंथ 100 सेंटीमीटर दिलेली असली तरी आपल्याला हाईट वर्टिकल घ्यायची. तर हाईट कशी काढणार, आपल्याला माहिती आहे थिटा दिला तर आपण काय करू शकतो, साइन थिटा. साइन थिटा काय असणार, h/l. काय असणार, h/l. तर h इज इक्वल टू l साइन थिटा. तर l ची व्हॅल्यू किती आहे, 100 इंटू साइन थिटा किती आहे, साइन थिटा 30. साइन 30 घेणार आहे. साइन 30 किती येतं, 1/2. हे 1 जा हे 50. तर h इज इक्वल टू काय येतं, 50. तर h इज इक्वल टू काय आलं, 50. तिथं टाकायचं. आता रो माहिती आहे तुम्हाला, 13600 इंटू g 10 इंटू h. ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 50. बरोबर. तर हे किती येतं, कॅल्क्युलेट करा, आन्सर काढा. ओके, मी कॅल्क्युलेशन करत नाही. समजलं. कॅल्क्युलेट करा आणि आन्सर काढा. समजलं. ह्याच्यापुढे तुम्हाला आलं पाहिजे. ओके, तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो ज्याच्यामध्ये असं स्लांट करून देतील. तर नेहमी लक्षात ठेवायचं की हाईट h काढायची आपल्याला. ओके, हाईट h काढायची. चला. बरं, आपल्याला काय करायचं आहे ह्या केसमध्ये,
गॅसचं प्रेशर काढायचं. आपल्याला माहिती आहे इथं असतं पी गॅस असतं. काय असतं? पी गॅस. आणि इथं काय असतं? P2 असतं. बरोबर. P2 इज इक्वल टू पी गॅस असतं. बरोबर. तर आपण पी गॅसचा फॉर्म्युला काढला. पी गॅस इज इक्वल टू काय असतं? P0 प्लस रो जी एच. आता मला सांगा एच काय घेणार? 8 सेंटीमीटर घेणार. बरोबर. एवढंच घ्यायचं आहे ना. 8 सेंटीमीटर इथंपर्यंत आहे. आपल्याला एवढंच घ्यायचं आहे. तर काय करणार? 2 सेंटीमीटर मायनस 8 सेंटीमीटर. इथलं 2 सेंटीमीटर हे 2 सेंटीमीटर असणार. काय वाचणार? 6 सेंटीमीटर असणार. हे टोटल 8 सेंटीमीटर आहे. बरोबर. तर इथं काय असणार? 6 सेंटीमीटर. हे आपलं असणार एच. ओके, समजलं. तर पी नॉटची व्हॅल्यू, पी नॉट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असते? 1.01 इंटू 10⁵ जी. रो हे काय आपलं वॉटर आहे. काय आहे? वॉटर आहे. तर किती येतं? रो इज इक्वल टू 1000. वॉटरच घेतलं ना? नाही, मर्क्युरी. काय घ्या? मर्क्युरी. 13600. ओके, तर किती येतं? 13600 इंटू जी म्हणजे 10 इंटू एच किती आहे? 6 सेंटीमीटर म्हणजे 6/100. हे 0 हे 0 हे 0 हे 0. तर हे मल्टिप्लाय करा आणि आन्सर काढा. तर तुम्हाला काय वाटतं? प्रेशर ऑफ गॅस. आता मला एक सांगायचं राहिलं तुम्हाला. आपला फॉर्म्युला काय? P ऑफ गॅस इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. तर काय तर PG मायनस P0 इज इक्वल टू रो जी एच. बरोबर. हे जे प्रेशर आहे PG मायनस P0 ह्याला आपण काय म्हणतो? गेज प्रेशर म्हणतो. इथं परत लिहितो PG मायनस P0 ओके इज इक्वल टू रो जी एच. आणि ह्याला आपण काय म्हणतो? गेज प्रेशर. बरं, गेज प्रेशर म्हणजे तर कधी कधी काय विचारतात ते गेज प्रेशर काढा. तर गेज प्रेशर काढताना रो जी एच एवढीच व्हॅल्यू काढायची. समजलं. जर प्रेशर ऑफ गॅस काढायला सांगितला तर हा फॉर्म्युला, आणि गेज प्रेशर काढायला सांगितलं तर फक्त रो जी एच एवढंच व्हॅल्यू काढायची. समजलं. काय? गेज प्रेशर. काय म्हणतो आपण ह्याला? गेज प्रेशर. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ह्याचं बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाकीचा जो टॉपिक आहे अजून ह्याच्यात एक यूट्यूबचा टॉपिक असतो. ओके, जर यूट्यूब असली तर त्याच्यात जर प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, आणि बाकीचं जे पण असेल ते बघूया. ओके, सो वी विल स्टॉप हिअर इन दिस लेक्चर. अभ्यास करत राहा, कंटिन्यूअस करत राहा. बाय.